महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी उमेद अभियान सुरू केलं असून ते अभियान कायम सुरू ठेवावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीनं रिसोडचे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे। निवेदनात नमूद केलंय की महाराष्ट्र राज्य सरकारनं उमेद अभियान सुरू केलं असून महाराष्ट्रातील 84,000 बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनल्यात। त्यांना उमेद या अभियानाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करून परिवाराचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनानं उमेद अभियान कायम सुरू ठेवावे। तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग उमेद अभियानास स्वतंत्र विभाग देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे। निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष निनाद देशमुख, आरोग्य सेल जिल्हा अध्यक्ष केशव गरकळ, शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे, डॉक्टर प्रल्हाद कोकाटे, डॉक्टर विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कायंदे, रामेश्वर अंजवे, प्रदीप देशमुख, संतोष जुमडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ।